मित्रांनो, खोल समुद्रात काव कशी तयार केली जाते हे तुम्ही पाहिलं असेल. पण तीच काव काही वर्षानंतर खराब झाली तर ती कशी कापली जाते हे तुम्ही आज पाहणार आहात. ही जी तुम्हाला बोट दिसत आहे ही नोहा बोट आहे आणि आपण ज्या बोटीवरून व्हिडिओ शूट करत आहोत ती मिरॅकल बोट आहे. आणि आपण नोहा बोटीची हेल्प करण्यासाठी गेलेलो कारण त्यांची काव तयार करायची होती आणि ती काव तयार झालेली आहे. आणि आपले काही साथी आहेत ते आता आपले बोटीवर येत आहेत आणि त्यांचे काही साथी आहे ते त्यांच्या बोटीवर जात आहेत. आणि आता आपण काव कापायला सुरुवात करणार आहोत. ही बघा, तुम्हाला ही जी दोर दिसत आहे याला लोखंडी साखळ बांधलेली आहे आणि लोखंडी साखळ बांधून याला जे आपली काव कापायचं जे साधन आहे ते सुद्धा याला बांधलेलं आहे आणि त्या साधनेच आपण काव कापणार आहोत. तर ही बघा, ही दोर तुम्हाला दिसत असेल याला साखळ बांधलेली आहे. आणि हे आहे आपलं साधन काव कापायचं. जी दोर आपल्याला कापायची आहे, काव आहे त्यालाच आपण दोर आहे ती आपल्याला कापायची आहे. तर याच्यानेच आपण कापणार आहोत. आपण याला खांड म्हणतो. आणि ही बघा, तुम्हाला डेमो करून दाखवला की ही दोर कशी याला खूप तेज धार आहे आणि ही बघा तेवढी पटकन ही कापली जाते दोरी. ही बघा, नोहा बोटीवरून जी तुम्हाला दोर टाकताना दिसत आहे त्याच दोरला आपण जे तुम्हाला खांड दाखवलं जे नागरच्या शेपमध्ये होतं ते तेजधार, त्याच्याने आपण दोरीसुद्धा कापताना तुम्हाला दाखवलं. तेच खांड आता आपण आपल्या पाण्यामध्ये टाकलं जात आहे. तर तुम्हाला ते दिसत असेल हे बघा. आणि याच्यानेच आपण आपली जी खराब झालेली काव आहे ती कापणार आहोत. आता आपण मिरॅकल बोटवर आहोत आणि ही जी तुम्हाला दोर दिसत आहे ही आपली खराब झालेली काव आहे आणि हीच आपण कापणार आहोत. तर आपल्या मित्रांनी ही टाईट एकदम पकडलेली आहे आणि ही बघा, ही जी बोट आहे नोहा बोट ही पुढे जाऊन ती आपली दोर कापत आहे. तर मित्रांनो, आपली जी खराब झालेली काव आहे ती आता कापली गेलेली आहे. कारण याच्या आधी आपण जी दोर आहे ती आपण टाईट पकडलेली होती आणि तीच दोर आता लूज झालेली आहे. तर आता याच्यावरून आपल्याला समजलं की जी आपली खराब झालेली काव आहे ती कापली गेलेली आहे. आणि आता बघा, ही जी दोर आहे याला आपण चौरंग म्हणतो. तर हा जो दोर आहे आपण हा ओढत आहोत कारण हा कापला गेलेला आहे. तर मित्रांनो, खोल समुद्रात काव कशी तयार केली जाते हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला कदाचित समजलं नसेल की आपण कोणती दोर कापलेली आहे. आणि ज्या मित्रांनी हा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना नक्की कळलं असेल की कुठली दोर आपण कापलेली आहे. तर मित्रांनो, ज्यांनी हा व्हिडिओ नसेल पाहिला तर त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की ही जी दोर आहे तुम्हाला दिसत आहे ह्या दोरला लोखंडी पाईप बांधला गेलेला आहे आणि तोच लोखंडी पाईप चिखलामध्ये आहे. तर चिखलामध्ये आपण तो ठोकला होता आणि ही जी दोर आपल्याला दिसत आहे ही खराब झाली. तर आपल्याला ही दोर काढायची आहे. तर आपण तो पाईप आपण नाही काढू शकत. तर त्याच्यासाठी आपण ही जी दोर आहे ही आतमधून कापणार आहोत. तर आपण ती कापली गेलेली आहे आणि अशीच आपल्याला जी खराब झालेली जेवढी पण दोर आहे ती आपण कापणार आहोत. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण आपल्या मिरॅकल बोटवर आहोत आणि आपण ही जी खराब झालेली काव आहे ही पुन्हा एकदा आपण वर घेतलेली आहे आणि ही दुसरी दोर आहे आणि ही दोर आपण आता कापणार आहोत. तर जसं आपण आधी तुम्ही बघितलं की कशी कापली गेलेली तशीच आता ही सुद्धा दोर आपण तशीच कापणार आहोत. आणि ही बघा, ही टाईट केलेली आहे दोर तुम्हाला दिसत असेल आणि ही सुद्धा आपण टाईट करून कापणार आहोत. तर आता नोहा बोट आहे ती कापणार आहे. तर आपली खराब झालेली जेवढी पण काव होती, जी दोर होती ती सर्व आपण आता कापलेली आहे आणि आता ही आपण व्यवस्थित ठेवत आहोत. तुम्हाला दिसत असेल ही आपली ही खराब झालेली काव आहे. तर मित्रांनो, ही जी तुम्हाला दोर दिसत आहे ही खराब झालेली कावची दोर आहे आणि ह्याच दोरला लोखंडी पाईप बांधला गेला होता. आणि ती दोर आता आपण कापणार आहोत. तर आपल्याला ही दोर काढायची आहे. तर आपण ही जी दोर आहे ही आतमधून कापणार आहोत.
तो लोखंडी पाईप चिखलामध्येच आहे. जेवढ्या पण आपल्या दोर आहेत त्या दोरला जेवढे पण पाईप बांधलेले होते ते सर्व आता चिखलामध्येच आहेत आणि ते आता आपण काढू नाही शकत. तर मित्रांनो, अशीच आपली ही जी कव आहे ही कापली जाते. तर आता ही जी दोर आहे ही खराब झालेली ही जी कव आहे ही आता आपण आपल्या नोहा बोटीला देत आहोत, कारण त्यांची जी कवची दोर होती ती आता आपण त्यांना देत आहोत. तर मित्रांनो, आपली जी खराब झालेली कव आहे म्हणजे ती दोर आहे ती सर्व दोर आता आपण नोहा बोटीला दिलेली आहे आणि ती आता नोहा बोटीमध्ये व्यवस्थित ठेवली जात आहे. जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Mana pun kau tu pun suruh. Mereka. Bagi dia kapal, dia tak kira.